चल. जय श्री कृष्ण. आज 7 मे 2024 मंगळवार. आपण आज नाशिकमधून काळाराम मंदिराच्या जवळून वर्ग घेतोय. सगळ्यांना शुभेच्छा. रामाला वंदन करूया, भद्रकालीला वंदन करूया आणि आजच्या सेवेला प्रारंभ करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर् गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. आज नव्यानं कोणी आले असतील तर त्यांचंही स्वागत आहे, त्यांना शुभेच्छा. काल आपण 9 पर्यंत श्लोक पाहिलेले आहेत आणि आज 10व्या श्लोकापासून 8 श्लोक 9 श्लोक पाहिलेत आणि आज 10व्या श्लोकाला सुरुवात करणार आहोत. कालचा श्लोक असा होता सगळ्यांच्या माहितीसाठी. कट्वं ललवणात्युष्ण तीक्ष्ण रुक्षविदाहिनः आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः. सगळ्याचा अतिरेक, अत्यंत उष्ण, त्याच्यावर खूप चर्चा झालेली. कडू, आंबट, खारट, अतिउष्ण, अतितिखट, अगदी रुक्ष सुक आणि ज्याच्यातून दाह निर्माण होईल असे आहार जे आहेत ते राजस व्यक्तीला प्रिय असतात. पण त्यामुळं काय होतं, दुःख शोकामय प्रदाह. दुःख, शोक आणि आमय म्हणजे व्याधी, रोग हे होत असतात. म्हणून राजस आहाराचा अतिरेक न करता आपण सात्विक आहाराचा जास्त स्वीकार करायला पाहिजे. आता आपल्याला तामस आहाराकडे जायचंय. काल हा पाहिलेला आहे आपण. आणि अति कडू, आंबट, अति आंबट लोकांना फार आवडतं बघा या राजस माणसांना. आणि उष्णतेचंही सांगितलं होतं की अगदी तव्यावरची पोळी आणून वाढली तरी म्हणतील गार झाली, तेवढी 10 सेकंद यायला वेळ लागेल तेवढा. किंवा अगदी उकळतं चहा दिला, पाणी दिलं, काय जे पेय दिलं. आता आवाज गेला का बघा. आवाज येतोय? आवाज येतोय का दादा? आवाज येतोय का माझा? आता पुढचा श्लोक बघतीये. यातया मंगतरसं पूति पर्युषितं यत् उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियं. यातयामं, यातयामं म्हणजे काय? प्रहर उलटून गेलेले आणि किंवा अर्ध शिजलेलं, अर्धपक्व
आणि गतरसम म्हणजे ज्याच्यात रस नाहीच, रसहीन, अत्यंत शुष्क. आणि पूती शब्द आहे बघा, पूती म्हणजे दुर्गंधयुक्त. आणि पर्युषितम, पर्युषितम म्हणजे शिळ. आणि उच्छिष्टम अपि, तिथे संधी आहे, उच्छिष्टम अपि. उच्छिष्ट म्हणजे उष्टे. तसंच च म्हणजे आणि, च अमेध्यम, अमेध्यम म्हणजे अपवित्र. भोजनम तामस प्रियम, असं जे भोजन आहे ते तमोगुणी माणसाच्या किंवा तामस पुरुषाचं प्रिय असतं. पुन्हा एकदा बघा, यातयामम गतरसम पूती पर्युषिचंच यत. यत म्हणजे जे, यत शब्द अगोदर घ्यायचा. जे भोजन, भोजनम खालच्या ओळीला तो शब्द आधी घ्यायचा. यत भोजनम, यातयामम म्हणजे प्रहर उलटून गेलेला आहे. गतरसम ज्याच्यातला रस निघून गेलेला आहे, रस उलटून गेलेला आहे. पूती म्हणजे जे दुर्गंधयुक्त आहे. जे उच्छिष्ट म्हणजे उष्ट आहे. आणि अमेध्यम म्हणजे अपवित्र आहे. असं जे भोजन असतं ते तामस पुरुषाला प्रिय असतं. आपण याची कल्पना सुद्धा करू शकणार नाही. पण आपल्या समोर असे बिचारे गरीब, अगदी दुर्बल असे लोक दिसतात ज्यांना कच्चं खायला लागतं, किंवा वेळ निघून गेल्यानंतरचं, एक रात्र उलटून गेल्यानंतरचं, यामाचा अर्थ रात्र असा आहे पण आहे, आणि यातयाम म्हणजे एक रात्र उलटून गेल्यानंतरचं. आता आपणही सामान्य लोक किंवा मध्यमवर्गीय सहसा अन्न टाकून देत नाही अशी एक आपली धारणा आहे. पण ते जे आपण शिळं अन्न खातो ते तमोगुणी आहे. आवाज येत नव्हता ना दादा? आता येतोय का आवाज? हॅलो. तर असंच आता येतोय का आवाज? आवाज येत नाही. आवाज खूप कमी येतोय तुमचा, सगळ्यांनाच खूप कमी येतोय. आता हे नव्या ठिकाणी असंच होणार नाही. मध्ये दोनदा फोन आला होता, फोन. पण आता येतोय ना? हा आता येईल. दोनदा फोन आला त्यामुळे तो गेला असणार आहे. मी विचारत होते आवाज येतोय का, येतोय का. इकडे आम्ही म्यूटचं बटनही दाबत होते. ठीक आहे, आता येत असेल. प्रहर उलटून गेलेलं आणि सगळं दुर्गंधीयुक्त, अपवित्र, शिळं अन्न, रसरहित अन्न, ज्याच्यामध्ये रस सुद्धा सगळं सुकलेलं असतं, वाळून गेलं, सगळा रस निघून गेलेला असतो, असं अन्न हे तामस्य व्यक्तीच्या माणसाला प्रिय असतं. आता आपण तमोगुणाची सगळी वैशिष्ट्य पाहिलेली होती. त्याच्यावरूनच हे अन्न सुद्धा त्याला कसं आवडतं बघा, की हा तमोगुणी मनुष्य चांगलं जरी दिलं ना तरी तो शिल्लक ठेवतो, झाकून ठेवतात बघा. आपण गरिबांना देतो की नाही, आणि मग ते फार आपण ज्याला विटणं म्हणतो, ज्याला दुर्गंधी यायला लागते, असा फेस यायला लागतो, मग ते आवडीनं नंतर खाते. आता कसं आहे, आपण कल्पना तरी करू शकतो का? मागं मी तुम्हाला सांगितलं होतं, अशाच आम्ही एक मैत्रीण आणि आम्ही काहीतरी कामाला निघालेले होतो, फिरत फिरत चाललेले होतो, आणि आपली अक्षरशः कचरा कुंडी असते की नाही, तर त्याच्या पलीकडे एक हॉटेल होतं. आणि त्या हॉटेलमधलं जे सगळं उरलेलं किंवा खरकट ज्याला म्हणतो आपण, लोकांनी खाऊन उरलेल्या पत्रावळी असतात त्या टाकून दिल्या जातात. तर त्याच्यावरचं अन्न त्या कुंडीत बसून मनुष्य खात होता. आम्हाला दोघींना इतकं वाईट वाटलं, इतका जीव कळवळला की काय परिस्थिती आहे लोकांची. रस्त्यावर सुद्धा अशाच खूप जेवणावळी होतात, किंवा मोठाले मेळे होतात, पारायणं होतात, अखंड हरिनाम सप्ताह असतो, लग्नाची जेवणं असतात, रिसेप्शनची जेवणं असतात, आणि त्या ठिकाणी आपण या गरिबांना किंवा अशा लोकांना बोलवत नाही. आपण कुणाला बोलवतो? जे श्रीमंत आहेत,
ज्यांच्याकडं भरपूर खायला प्यायला मिळतं असे आपले मित्रमैत्रिणी, असे जे आपले सगळे असतात त्यांना आपण बोलवत असतो. आणि ज्यांच्याकडं त्या 2 वेळेला खायला मिळत नाही, 1 वेळेला मिळत नाही, असे लोक कुठून तरी काहीतरी प्राप्त करून जे मिळेल ते बिचारे खात असतात. तर म्हणून ते आहार जसा घेतात तसा त्यांचा स्वभाव बनतो. उलटही आहे, जसा स्वभाव आहे तसाही त्यांचा आहार असतो. म्हणून हे सगळं जे वर्णन आहे ह्यानुसार त्या तमोगुणी माणसाला असाच आहार आवडतो. म्हणजे खरं म्हणजे आपल्या भारतीयांनी किंवा भारत देशामध्ये आहार शुद्धीवर फार महत्त्व दिलेलं आहे. म्हणून आपल्याकडे जो नैवेद्य दाखवायचा असतो तो सुद्धा कशासाठी, की आपण हातामध्ये थोडं पाणी घेतो, आपल्या ताटाभोवती फिरवतो, देवाला असं अर्पण करतो, प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा. पुन्हामध्ये त्याला पाणी प्यायला देतो, पुन्हा एकदा तेच करतो. त्याच्यामागचा पूर्वी असाही उद्देश असायचा की ताटाच्या भोवती बारीक बारीक कीटक हे फिरत असतात आणि त्यांनी म्हणजे अदृश्य स्वरूपातले असे जे सूक्ष्म असतील त्यांनी आपल्या ताटामध्ये येऊन त्या अन्नामध्ये मिसळले गेले किंवा त्यांनी त्याच्यात प्रवेश केला आणि ते आपल्या पोटात गेले तर ते आहार शुद्ध राहणार नाही. म्हणून हा नैवेद्य हा त्याच्यामागचा एक उद्देश असतो. आणि मुख्य म्हणजे असं अपवित्र अन्न, अपवित्र ठिकाणचं अपवित्र अन्न हे कधीही खाऊ नये. म्हणून त्या गुरुचरित्रात सुद्धा सांगितलेलं आहे बघा की अशी जिथे समाराधना असते, मोठाले मेळे असतात आणि त्या ठिकाणी अन्न असतं तर तिथे तुम्ही सेवन करायला जाऊ नये. एक शुद्ध आहार घेणाऱ्यांना, सात्विक आहार घेणाऱ्यांना सूचना दिलेली आहे गुरु दत्तात्रेयांनी. त्या गुरूंनी सांगितलेलं होतं. आणि म्हणून त्या मागे एकदा मी ही कथा सांगितलेली होती की ती पत्नी असते, तिला असं वाटतं गरिबी असते, जशी आपल्या सुदामाची पत्नी असते आणि इतकं दारिद्र्य, 18-20 दारिद्र्य, मुलांना खायला प्यायला काही नाही, तर तिला सारखं वाटत असतं की आपल्या नवऱ्याने मित्र एवढा लहानपणीपासूनचा आहे तो कृष्णाकडं जावं, त्याला काही मागावं, थोडं धन दौलत किंवा काही मिळालं तर त्याच्यामुळं आपल्याला आपला आहार म्हणजे जीवन आपलं चांगलं करता येईल. तसंच त्या बाईला पण वाटत असतं की आपल्या पतीनं आपल्याबरोबर यावं, अशी समाराधना चालते त्या ठिकाणी आपण जेवणं जेवावीत. पण एक शास्त्र नियम सांगितलेला आहे की अशी जिथे कुठे जेवणावळी उठत असतात कारण त्यामध्ये कर्कट मरकट काही फारसं पाहिलं जात नाही, अपवित्रता म्हणजे पावित्र्य त्या ठिकाणी नसतं. आपण पाहतो, तुम्ही जर म्हणतात ना की किचनमध्ये जर कुणाच्याही गेला अशा या मोठ्या ठिकाणच्या किंवा हॉटेलमध्ये तर ते लोक तंबाखू चोळत असतात, काय काय बिड्यात पिंकत असतात आणि काहीही हात धुत नाहीत, काही नाही, तशाच हाताने स्वयंपाक बनवतात. हे सगळं अपवित्र असतं, पण दृष्टीआड सृष्टी. आणि म्हणून आपण तिकडे दुर्लक्ष करत नाही. हल्ली हॉटेलिंगचा तर एवढा हे निघालेला आहे किंवा जे आहार, जे सात्विक आहार घेणारे लोक असतात, शाकाहारी लोक असतात, त्यांना तुमच्या आमच्यासारख्यांना एकत्रित जिथे मांसाहार आणि जिथे शाकाहार एका ठिकाणी बनवलं जातं, म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज अशी पार्टी असणाऱ्या हॉटेलमध्ये जावंसं सुद्धा वाटत नाही, इतकी त्याच्या मागची पावित्र्याची भूमिका असते. आणि असं लोक पाळत नाहीत, म्हणून मग सगळे आजार येतात मोठे मोठे. आपण पाहतो की आता कालच एक 6 वर्षाची मुलगी बघा, आमच्या शेजारी लग्न होतं, 6 पण नाही 5 वर्षाचीच मुलगी, एक 15 दिवसापूर्वीच लग्नाला आली होती, आपल्या मावस बहिणीच्या लग्नाला आली होती. आणि त्या लग्नानंतर काहीतरी झालं असेल, त्या मुलीला बाधा झाली, तिला ताप यायला लागला, तिला रक्ताच्या उलट्या झाल्या आणि काल ती मुलगी मरण पावली. वाईट वाटतं की 5 वर्षाच्या मुलीला फार मृत्युमुखी पडावं लागलं. आता त्या लग्नाच्या ठिकाणी काय अपवित्र असेल काहीतरी, किंवा बाहेरचे खातात बघा, कुल्फ्या खातात किंवा आईस्क्रीम खातात गाड्यावरची, बर्फ, मुख्य म्हणजे आपण रस पितो, रसाच्या इथे ते लोक बर्फ घालतात. मागं तर मी वाचलेलं होतं, म्हणजे माझ्या अंगावर शहारा आला तेव्हापासून आम्ही बर्फ मागणं बंद केलेलं आहे. शक्यतो बाहेरचा बर्फ घ्यायचाच नाही. तर तो बर्फ शवागारातला प्रेतावरचा उचलून आणलेला होता, फुकटमधला. मला सांगा काय राहिलं पावित्र्य? म्हणजे आहार याचा अर्थ फक्त खाणे असा नाही आहे, पेय सुद्धा. मग आपण रस पीत असू, त्याच्यावर जर शवागारामधला
शवावरचा आणलेला बर्फ जर आपण पित असू खात असू तर काय शुद्धी राहणार आपल्याकडे. आणि हा सगळा जो आहाराचा भाग आहे, अक्षरशः याच्यावर किती बोलू तेवढं थोडं आहे. तुमच्याकडेही खूप जणांकडे अशी काही उदाहरणं असतील. आणि असा जो आहार आहे हा तमोगुणी माणसांना प्रिय असतो. बघा ना, ते वाढलेल्या त्या खरकट्या ताटांवरचं अन्न गोळा करून खात असतात. म्हणून त्या राजसूय यज्ञामध्ये ज्या वेळेला एक मुंगूस अर्धा भाग त्याचा सोन्याचा झालेला होता आणि अर्धा भाग त्याचा काळा जसा रंग असतो तसाच होता. त्यावेळेला त्याला कोणीतरी विचारलं की काय झालं, तू इथे का आलायस. तर तो असाच जे खरकट सांडलेलं आहे त्याच्यावर आपलं अंग घोळत असतो आणि त्याला असं वाटतं की इथे पण जर चांगलं दान झालेलं असेल तर मला माझं अंग सगळं सोन्याचं होईल. आता युधिष्ठिर तर धर्मराजा होता, त्याच्या इथे सुद्धा त्याचं अंग होत नव्हतं, कारण काहीतरी तिथे दोष राहिला असेल. कुणीतरी अपवित्र माणसं आली असतील, काहीतरी अपवित्रता कदाचित झाली असणार. त्याचं कारण मला आत्ता एवढं सांगता येणार नाही, पण अशा घटना घडत असतात. आणि म्हणून हा सात्विक आहार आपल्याला शोधता आला पाहिजे, घेता आला पाहिजे, ओळखता आला पाहिजे. आणि तामस आणि हा राजस आहार पूर्णपणे वर्ज्य करायचा. शंकराचार्य काय म्हणतात बघूया. शंकराचार्य म्हणतात, यात यामम मंदपक्वम. त्याचा त्यांनी मंदपक्वच असा अर्थ घेतला, म्हणजे अर्धवट शिजलेलं, अर्धवट कच्चं. निर्वीर्यस्य गतरसे नोक्तत्वा. ज्याच्यातलं वीर्य म्हणजे शक्ती आहे, ताकद आहे, तीही निघून गेलेली आहे आणि रसही निघून गेलेला आहे. गतरसम, रसविहीन, रसरहित. आणि पूती म्हणजे दुर्गंधम. पर्युषितम म्हणजे पक्वम सद्रात्र्यंतरितम, म्हणजे एक रात्र होऊन गेलेली आहे असं जे आहे ते पर्युषितम म्हणजे शिळं, ज्याला आपण शिळं अन्न म्हणतो. ते शिळं अन्न कधी खायचं नाही. मग कोणी खायचं. पशुपक्ष्यांना तरी काय घालायचं. हल्ली बघा आपल्या दारात हे केलेली असते, बाग केलेली असते, मग त्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता. किंवा प्राण्यांना पशूंना घालायला हरकत नाही, पण म्हणजे त्यांना सुद्धा शिळं देऊ नये. तर एक रात्र होऊन गेलेली आहे असं अन्न. उच्छिष्ट म्हणजे एकानं भक्षण करताना शिल्लक उरलेलं अन्न. अमेध्य म्हणजे यज्ञाला उपयुक्त नसणारा असा आहार जो आहे, पवित्र जे नाही असा आहार, हा तामसी मनुष्यांना प्रिय असतो. आणि या ठिकाणी यात यामम याचा अर्थ अर्धवट शिजलेला असा करण्यात आला आहे, कारण बल नाहीसा करणारा असा आणि त्यासाठी गतरस या शब्दांची योजना करण्यात आलेली आहे. विनोबांनी पण खूप सांगितलेलं आहे की आपण जे खातो त्याचा परिणाम होणारच. जसं खाऊ, जसा आहार तसा परिणाम. आणि आपण का खातो, तर आपल्या हातून कामं, कष्ट, सेवा ही चांगली व्हावी, उत्कृष्ट व्हावी. आणि आहार हा सुद्धा एक यज्ञाचा भाग आहे, यज्ञांग मानलेला आहे. त्यामुळं सेवारूप यज्ञ फलद्रूप व्हावा म्हणून आहार चांगला घ्यायचा. तर ही एक प्रकारची सेवाच असते. ही सेवा करत असताना आहार तर आमचा चांगलाच पाहिजे. आता तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात काम करत असाल, जे जे कुठे कुठे नोकरीला असतील, व्यवसाय करत असतील, तर तिथला जो कार्यभार आहे तो सुद्धा चांगल्या प्रकारे पार पडला पाहिजे. आपण पाहतो की खूप लोक काय करतात, म्हणजे मी पाहिले की डबा न्यायचा नाही आणि फक्त वडापाव, पाववडा, मिसळ, हल्ली तर सगळे नवीन प्रकार आहेत त्याच्यात तर बोलायलाच नको. काय म्हणतो आपण, पिझ्झा, बर्गर, असल्या सगळ्या गोष्टी खात असतात. मॅगी, आता अगदी म्हातारी माणसं सुद्धा मॅगी खायला. त्यापेक्षा आपल्याकडं शेवई असायची, शेवईचा उपमा केला जातो. म्हणजे हातानं बनवलेले शुद्ध असलेले पदार्थ हे आपण खायला पाहिजेत. आणि भारत हा देश, किंवा आपण भगवद्गीतेत सगळं तेच शिकतो आहोत. 15व्या अध्याय ते पाहिलेलं आहे किंवा 12व्या अध्याय ते सगळीकडे शुद्धता, आहार शुद्ध असणं हे महत्त्वाचं.
म्हणून म्हटलेलं आहे की नाही, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम. प्राण अपान यांनी समायुक्त होऊन मी 4 प्रकारचं अन्न पचन करतो. पचाम्यन्नं चतुर्विधम, 4 प्रकारचा. तो मागे माहिती आहे, भोज्य, भक्ष्य, पेय आणि लेह्य. तर हे सगळे 4 प्रकारचे आहार हा कसा पचवू शकतो, तर आपण शुद्ध आहार घेतला तर. आणि असा अशुद्ध आहार, अपवित्र अन्न हे जर घेतलं तर त्या व्यक्तीचं रूपांतर हे तामस गुणामध्येच होणार आहे. पुढचा श्लोक बघूया. आता आपल्याला यज्ञाची लक्षणं पाहिजे. यज्ञ सुद्धा 3 प्रकारचे आहेत, सात्विक, राजस आणि तामस. त्यापैकी पहिला सात्विक यज्ञ कसा तो सांगतात. अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिर्दृष्टो न युज्यते यष्टव्यमेवेति मनस समाधाय स सात्विकः. आता संधी आहे तो बघा. अफलाकांक्षिभिः यज्ञ हा, विधिदृष्ट हा, विसर्गाचा ओ झालेला आहे, युज्यते. आणि पुढच्या वेळीला यष्टव्यम एव इति. यष्टव्यम म्हणजे यज्ञ केलाच पाहिजे अशा भावनेनं. मन हा समाधाय, मन त्या ठिकाणी शांत करून, समाधान करून, मनाचं समाधान करून जो यज्ञ केला जातो स सात्विक हा, तो सात्विक. आता प्रत्येक शब्दाचे अर्थ बघा. यहा विधिदृष्ट हा यज्ञ हा, हे 2 शब्द पहिले महत्त्वाचे. यहा म्हणजे जो, विधिदृष्ट म्हणजे विधीपूर्वक, शास्त्रविधीनं सांगितल्याप्रमाणे. आणि यष्टव्यम, जसं दातव्यम आता सांगतील बघा, तसं यष्टव्यम म्हणजे यज्ञ करणं हे माझं कर्तव्य आहे. इति, अशा प्रकारे. अफलाकांक्षीभिः, अगदी सगळ्यात गीतेचा जो महत्त्वाचा धागा आहे, सिद्धांत आहे, तो म्हणजे अफलाकांक्षी. फळाची अपेक्षा न ठेवणारा तो अफलाकांक्षी, आणि फळाची इच्छा ठेवणारा तो फलाकांक्षी. मग हा जो यज्ञ करतो, हा यज्ञ कसा पाहिजे, तर कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता केलेला असला पाहिजे. आणि मन हा म्हणजे मन, समाधाय, आपल्या मनाचं समाधान करून जो यज्ञ केला जातो सहा सात्विक हा यज्ञ, तो सात्विक यज्ञ होय. त्या शास्त्रविधीनं ठरवून दिलेलं असतं. सोमयाग म्हणलं की सोमयागामध्ये सोम वनस्पती आणायची, तिथे यूप म्हणजे पशुला बांधायचा एक खांब असतो, तो कसा, त्याची वेदी कशी, असं प्रत्येकाचा एक नियम ठरलेला असतो. गणेशाग म्हणलं की गणेशासाठी काय काय दुर्वा मग सगळ्या गोष्टी आणायच्या, समिधा आणायच्या, चांगल्या समिधा. हल्ली तर साधी लाकडं आणतात, कुठली रस्त्यात गोळा करता येते, तर तसं नाही आहे. आणि त्या समिधा आणल्या गेल्या पाहिजे, सगळं व्यवस्थित आणलं पाहिजे. आणि त्या यज्ञ केल्यानंतर किंवा याग केल्यानंतर कुठल्याही फळाची अपेक्षा अजिबात ठेवायची नाही. आता सहज आठवलं म्हणून सांगते की रामायणामध्ये ज्या वेळेला विश्वामित्र चाललेले आहेत, राजा दशरथाकडे येतात. कशासाठी आलेले आहेत हो? एकतर त्यांना ब्रह्मर्षी पद पाहिजे होतं, म्हणून त्यांनी खूप मोठी तपश्चर्या केलेली होती. आणि त्या तपश्चर्येत यशस्वी झाल्यानंतर त्यांना ब्रह्मर्षी पद मिळालेले. त्यानंतर त्यांच्याकडं सगळ्या बला अतिबला सगळ्या विद्या होत्या, सगळ्या अस्त्रांचं ज्ञान होतं त्यांच्याकडे. आणि म्हणून ते नेहमी यज्ञ करायचे, म्हणून त्यांच्या यज्ञामध्ये सगळी बाधा येत होती. ते नरभक्षक आणि हे सगळे जे राक्षस आहेत ते त्यांच्या यज्ञाला विघ्न आणत होते. कसं आणायचे? त्या वेदीवर मांस टाकायचं, रक्त टाकायचं. आणि म्हणून कंटाळले होते ते, किती वेळा करायचा तो यज्ञ, आणि यज्ञ काही यशस्वी होत नाही. म्हणून राजा दशरथाकडे विश्वामित्र ऋषी आलेले आहेत. आणि त्यांचं आल्यानंतर खरं तर दशरथानं खूप स्वागत वगैरे केलं. आणि म्हणतात की तुम्ही जे म्हणाल, तुम्ही कशासाठी आलात किंवा तुमची जी इच्छा असेल ती मी सगळी पूर्ण करेन.
असं सांगितल्यावर त्यांना खूप आनंद होतो आणि ते सांगतात की मी असे असे अनेक वेळेला यज्ञ करतोय, पण माझा यज्ञ काही पूर्णतेला जात नाही, काही सफल होत नाही, यशस्वी होत नाही. खरं तर त्यांनी कुठलाही उद्देश ठेवलेला नसतो, कुठल्याही अपेक्षाविरहितच यज्ञ करतात, पण एक सिद्धी प्राप्त व्हावी एवढा कदाचित त्यांचा उद्देश असेल. आणि तो मारीच आणि सुबाहू कायम त्यांच्यामध्ये बाधा आणत होता. म्हणून रामाची त्यांना गरज होती. असे यज्ञ म्हणलं की रामानं केलेला अश्वमेध यज्ञ माहिती आहे, रघुराजानं केलेला राजसूय आणि विश्वजित यज्ञ आहे, हे सगळ्या विश्वाला जिंकून देण्याचा. तसंच दशरथानं केलेला पुत्रकामेष्टी यज्ञ आहे. तिथे मात्र त्यांनी पुत्रांची कामना ठेवलेली आहे, पण म्हणजे पुत्राच्या कामनेनं केलेला यज्ञ म्हणजे त्याच्यातून पुत्रप्राप्ती हे फळ होतं. म्हणून तो कदाचित 100% सात्विक, आपण पुढे बघूया, सात्विकाचं चाललेलं आहे. पण अशी श्रद्धा महत्त्वाची आपली हवी आहे, आणि श्रद्धायुक्त जे केलं जातं तो यज्ञ हा कुठलीही इच्छा न धरणाऱ्या लोकांकडून केला जातो. तसाच या विश्वामित्रांनी यज्ञ प्रारंभ केलेले होते. आणि मग ह्या राम गेल्यानंतर त्यांनी त्या मारीच आणि सुबाहूला एका बाणाने उडवून लावलेला आहे. मारीच तर फार समुद्राच्या पलीकडे शतयोजने लांब पळाला, थरथर थरथर कापत होता, आणि पुन्हा आग्नेय अस्त्रांनी त्यांनी या सुबाहूला एका क्षणात मारलेलं होतं. त्याच्यानंतर त्यांचा यज्ञ यशस्वी झाला. आता यज्ञ संस्था तशी मागं पडलेली, फार लोक. पण आता परवाच सांगितलं ना, आमच्या इथे शेजाऱ्यांनी 75चा कार्यक्रम केला, तर तिथे तो गणेश याग त्यांनी केलेला आहे. कारण गणेशावर त्यांचं फार प्रेम होतं किंवा त्याची सेवा त्यांनी केलेली होती, म्हणून गणेश याग. गणपती मंदिरात तर आपण गणेश याग करतो. असे ठिकठिकाणी जागोजागात आपण मध्यंतरी आपल्या स्वामी गोविंददेव गिरिजींच्या अमृत महोत्सवी म्हणजे याच 75च्या पूर्णतेसाठी 80 प्रकारचे याग केलेले होते. त्यात सगळे होते, सूर्याचा, दत्ताचा, प्रत्येक देवतेचे याग. आणि असे जे याग केले जातात तिथं अगदी सगळं पवित्र वातावरण होतं, सुंदर वातावरण होतं. म्हणजे पाहिल्यानंतरच लक्षात येतं की हा सात्विक यज्ञ आहे, आणि त्यांनी कुठल्याही अपेक्षेने केलेलं नव्हतं. लोकांपर्यंत पोहोचलं, लोकांचं कल्याण हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तर असा हा यज्ञाचा प्रकार आपण पाहतो आहोत. आणि यज्ञ आता आपण दुसरा बघणार आहोत. राजस्यज्ञ. अभिसंधाय तु फलं दंभार्थमपि चैव यत् युज्यते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसम्. आता राजसयज्ञाचं वैशिष्ट्य सांगतात. अभिसंधाय म्हणजे डोळ्यासमोर ठेवून, दृष्टीपुढे ठेवून, तू फलम फळाची अपेक्षा ठेवून, म्हणजे फळाची सुद्धा इच्छा ठेवून, दृष्टीपुढे ठेवून, तू म्हणजे परंतु. वरच्या श्लोकात सांगितलं कुठलीही अपेक्षा न ठेवता, म्हणून आता तू हा शब्द वापरतात. परंतु फलम अभिसंधाय म्हणजे या फळाची अपेक्षा, त्या फळाची दृष्टी समोर ठेवून, आणि दंभार्थम, दंभ म्हणजे दांभिकपणा, मला जगाला दाखवायचे मी कसा सर्वश्रेष्ठ आहे, कसा श्रेष्ठ आहे, मोठा आहे. आणि अभिसंधाय म्हणजे मी म्हटलं तसं डोळ्यापुढं फळ ठेवून, इज्जते यत, यत शब्द इथं घ्यायचा, यत इज्जते, जो यज्ञ केला जातो. हे भरतश्रेष्ठ हे अर्जुनाला उद्देशून आहे. हे भरतश्रेष्ठ अर्जुना, केवळ दांभिक आचरणासाठी किंवा फळ डोळ्यासमोर ठेवून जो यज्ञ केला जातो, तम यज्ञं विद्धि राजसम, त्या यज्ञाला राजस यज्ञ म्हणतात.
म्हणजे अर्जुना केवळ दिखाव्यासाठी, लोकांना मोठेपणा आपला वाटला पाहिजे यासाठी, किंवा काहीतरी फळ मिळावं म्हणून अंतस्थ हेतू काहीतरी असतो. ते गुरुजी सांगतात की हे प्राप्त व्हावं म्हणून, आयु, आरोग्य, संपत्ती, पुत्रप्राप्ती किंवा सर्व प्रकारचं सौख्य हे मिळण्यासाठी, दीर्घायुष्य मिळण्यासाठी असा काहीतरी तो हे पहिल्यांदा जी पूजा किंवा हे करताना आपण असा हे करत असतो. तर त्यावेळेला हा उद्देश त्यांनी ठेवलेला आहे. आणि तसा उद्देश असेल तर तो राजस योग. खूप जण सांगतात बघा, आम्ही हा एवढा मोठा याग केला, मध्यंतरी कुठला बरे विश्वशांती याग आपल्या स्मालपाणी परिवाराने केलं होतं की विश्वशांती याग म्हणजे विश्वाला शांती मिळावी याच्यासाठी सुद्धा यज्ञ केला जातो. आणि त्या ठिकाणी ते पावित्र्य वगैरे सगळं खूप होतं. कितीतरी पुरोहित आणि हे वेगवेगळे ब्राह्मण बोलावलेले होते. आणि तो मोठा केवढा हॉल आहे त्यांचा. त्याच्यामध्ये तो हॉलमध्ये त्यांनी तो आपलं विश्वशांती यज्ञ केलेला होता. पण ज्या ठिकाणी अशी काहीतरी अपेक्षा केली जाते, अपेक्षा ठेवून केलं जातं, आणि मुख्य म्हणजे फक्त बडेजाव, मोठेपणासाठी, दंभार्थम. अहो आम्ही एवढं केलं, तुम्हाला माहिती आहे, इकडून सगळे काशीहून ब्राह्मण बोलावले, इकडून बोलावले, तिकडून बोलावले, ज्येष्ठ श्रेष्ठ अशा नगरीहून बोलावले, पवित्र तीर्थक्षेत्राहून बोलावले, सगळीकडच्या नद्यांचं पाणी आणलं, अमकं आणलं. म्हणजे जेवढं सांगता येईल तेवढं सांगतात लागतं. पण ते आणलं, मी आणलं, आमच्या लोकांनी आणलं हे करणं म्हणजे हा सगळा दंभ आहे. आणि माहिती आहे किती लोक जेवून निघाले, त्या गावातले नव्हे, पंचक्रोशीतले सगळीकडचे लोक, अगदी नेहमीनं 50,000 लोक जेवून गेलो. एवढ्या आम्ही त्यांच्यासाठी केलं. तर तो मी केले, हा जो दंभ आहे या उद्देशानं केलेलं, आणि काहीतरी मला मिळावं, आणि ते नकळत त्याला मिळून गेलं तरीसुद्धा त्याचा अजून मोठेपणा सांगत राहणं, अभिमान दाखवत राहणं, दंभ व्यक्त करणं, अशासाठी जो यज्ञ केला जातो तो अर्थातच राजस यज्ञ आहे असं भगवंत आपल्याला सांगतात. आणि असे यज्ञ करायचे नाही, दंभार्कम करायचे नाही. किंवा काही वेळेला आता आमच्या इथे बघा ते एक खंडोबाचं मंदिर आहे टेकडीवर, आणि आम्ही त्याची यात्रा असते म्हणून आम्ही लवकरच जाऊया. तर ते तिथले गुरुजी म्हणाले, बरं झालं तुम्ही लवकर आला, तुम्ही उशिरा आला असता खाली बघा त्या मेंढ्या बकऱ्या किती बांधलेल्या आहेत, एवढ्या सगळ्यांची हत्या. तर ती आता हत्या होऊ नये तर पुढच्या ह्याच्यात दिलेलं आहे. तर ती हत्या जिथं होते, इतरांचा जेव्हा प्राण घेतला जातो, तर तो यज्ञ काही सात्विक किंवा चांगला लोकांच्या कल्याणासाठी म्हणता येणार नाही. म्हणून हा राजस यज्ञ. आणि उद्या आपण तामस यज्ञाकडे जाऊया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. जय श्री कृष्ण.